सोन्याचे हरिण. राम, सीता आणि लक्ष्मण पंचवटीत आले. तिथे राहण्यासाठी लक्ष्मणाने एक सुंदर पर्णकुटी बांधली होती. शूर्पणखा ही रावणाची बहीण होती. ही राक्षसीन पंचवटीत येऊन ऋषीमुनींना खूप त्रास देऊ लागली. म्हणून रागावून लक्ष्मणाने तिचे नाक आणि कान कापून टाकले. शूर्पणखा लंकेत गेली आणि रावणासमोर उभी राहिली. रावणाने शूर्पणखाला विचारले, तुझे नाक कान कोणी कापले? शूर्पणखा म्हणाली, दशरथ पुत्र लक्ष्मणाने. याचा सूड घेतलाच पाहिजे. रामाची बायको सीता फार सुंदर आहे. तिला पळवून आण आणि तुझी दासी बनव. रावणाला सीतेचे स्वयंवर आठवले. स्वतःची फजिती आठवली. तो रागाने लालबुंद झाला. रावणाने मारीच नावाच्या मायावी राक्षसाला बोलावले. त्याला म्हटले, तू सोन्याच्या हरणाचे रूप घे. पंचवटीत जा. राम व लक्ष्मण यांना पर्णकुटीपासून दूर घेऊन जा. त्याच वेळी मी सीतेला पळवून आणीन. एकदा सीता पर्णकुटीसमोर फुले वेचीत होती. त्यावेळी मारीच हरणाचे रूप घेऊन तेथे आला. हरिणाचे अंग सोन्याचे होते. शिंगे रत्नांची होती. सूर्यप्रकाशात ते हरिण लखलखत होते. सीता श्रीरामांना म्हणाली, ते हरिण बघा, किती सुंदर आहे. ते हरिण मला हवे. धनुष्यबाण घेऊन श्रीराम निघाले. हरिण वेगाने धावू लागले. श्रीरामांनी त्याचा पाठलाग केला. मग त्यांनी हरणाच्या छातीत बाण मारला. हरिण लगेच खाली पडले. पण पडताना रामांसारखा आवाज काढून ओरडले, लक्ष्मणा धाव, मला वाचव. रामाचा हा धावा सीतेने ऐकला. ती घाबरली. ती लक्ष्मणाला म्हणाली, भाऊजी, श्रीराम संकटात आहेत. त्यांना मदत करायला ताबडतोब जा. सीतेला एकटीच सोडून जाणे लक्ष्मणाला मान्य नव्हते. पण सीतेने वारंवार आज्ञा केल्यामुळे लक्ष्मण पर्णकुटीच्या बाहेर पडला. लक्ष्मण बाहेर पडल्यावर रावण तेथे आला. तो साधूच्या वेशात होता. तो म्हणाला, माई, साधूला भिक्षा घाल. सीता कुटीबाहेर आली. लगेच रावणाने तिला उचलले आणि आपल्या रथात घातले. श्रीरामा, लक्ष्मणा, धावा, असा सीता आक्रोश करू लागली. परंतु दुष्ट रावणाने तिला पळवून लंकेत नेले. अशा प्रकारे सोन्याची हरिण ही गोष्ट इथेच संपली. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.